लेक म्हणजे काही फक्त लेकच नाही बरं, ही लय काही नाही आहे. हे ज्योत आहे ना, हा जो दिव्याचा हा जो आहे ना, हा भाग हा रिफ्लेक्ट करते. आणि हैदराबाद में आपको बोंडा नहीं खाया तो क्या खाया रे बाबा तुमने. आशिया खंडातील सगळ्यात मोठा कृत्रिम तलाव आहे हा. बाकी बंबईसारखे कबूतर आहेत गड्या, ते लोक दाना टाकू राहिले. चांगली गोष्ट आहे. चला भाऊ, एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण येला आहे हैदराबादमध्ये. आणि तठी आता हे जे माया मागे दिसते ते आहे हुसेन सागर लेक, हैदराबादमधलं. आता हे लेक कुठे आहे असं जर तुम्ही विचारत असाल तर कुठे आहे म्हणजे काय, हुसेन सागर लेक हे हुसेन सागर लेक आहे. कारण मुंबईले आपण कारबा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कुठे आहे हे विचारतो काय, तेवढंच हे फेमस आहे हुसेन सागर लेक. हे जे माझ्या मागे लेक दिसून राहिलं हे हार्ट शेपचा आहे. पाहता आपल्या जो काही असा ड्रोन कॅमेरा नाही, त्यामुळे मी काही तुम्हाला डिटेल सांगू शकत नाही, त्याचं म्हणजे दाखवू शकत नाही की हार्ट शेपचा आहे की नाही. बाकी या लेकमध्ये काय काय पुढे ते तुम्हाला दाखवतोच. चलो, लेक म्हणजे काही फक्त लेकच नाही बरं, ही लय काही नाही आहे, तुम्हाला दाखवतोच मी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लेक म्हणजे काही फक्त लेकच नाही, अठी लय काही नाही आहे. त्यातलाच एक भाग पहा, हे डॉक्टर BR आंबेडकर तेलंगणा स्टेट सेक्रेटरिएट म्हणजे सचिवालय आहे भाऊ. हे इतकी जबरदस्त बिल्डिंग आहे. मी थांबा तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो, कारण या गेटच्या ना ते बिल्डिंग दबून राहिली. इतकी मस्त आहे. त्याचे मी स्कूटर चालू मध्ये शॉर्टही गेलात तेही टाकून देतो इथं. हे बिल्डिंग एक नंबर आहे भाऊ. आणि रात्री जर तुम्ही ना पाहिलं भाऊ तर म्हणजे इतकी जबरदस्त लाईटिंग करेल असते, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटणे तो जो प्रकार आहे तो असते. तोही शॉट मी याठी टाकून देतो, आहे की नाही. हे सचिवालय आहे. आणि हे जे माझ्या मागे दिसून राहिलं ना ते अमर ज्योत आहे असं म्हणू आपण. रात्री एक नंबर लाइटिंग असते त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्या हे ज्योत आहे ना, हा जो दिव्याचा हा जो आहे ना, हा भाग हा रिफ्लेक्ट करते. म्हणजे आता झूम करून समजा दाखवलं तुम्हाला दिसेल की नाही कल्पना नाही मला,
पण या भागात, या अशा भागात पूर्ण हे सगळा एरिया दिसून राहिला, रिफ्लेक्ट होऊन राहिला काचासारखं, म्हणजे आरसा आहे तो एक प्रकारचा. माइंड ब्लोईंग गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आता वाजले भाऊ 8, खूपच लवकर. आणि सकाळी सकाळी थोडंसं झिमझिम झिमझिम पाणी पडलं होतं, त्याच्यानं रोडही असा मस्त आहे. सकाळी सकाळी सफाई कामगार सफाई करू राहिले. आणि हैदराबाद में आपको बोंडा नहीं खाया तो क्या खाया रे बाबा तुमने. आणि या समोर ज्योतच्या बाजूला आहे तेलंगणा मार्टर्स मेमोरियल, हुतात्मा मेमोरियल आहे. अंदर जाता येते की नाही काय माहीत. 8 वाजता काय अंदर कोणी येऊ देईन आहे की नाही, तरी चौकशी करू आपण. हा एक गडी दिसून राहिला मला. भैया ये कितने बजे खुलता है? नहीं खुलता है, बंद ही रहता है. चालू नहीं हुआ, स्टार्ट नहीं हुआ. अच्छा, अभी स्टार्ट नहीं हुआ. चालू. ओके, अजून स्टार्टच झालं नाही ना. नवंच आहे म्हणते तो. बरं, स्टार्ट होने के बाद आएंगे अपन. चलो आगे. भाऊ, त्या बाजूले जे मी तुम्हाला आता दाखवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा पुतळा. आणि हा पहा, हे इथं सेंटरले गौतम बुद्धांचा पुतळा आहे, मूर्ती आहे म्हणून आपण त्याला. मस्त बोटिंग बिटिंग असते इथं. आता सध्या सकाळचे 8 वाजले तर बोटिंग बंद आहे की नाही. आणि भाऊ तुम्हाला काय सांगू, हे जे हुसेन सागर आहे हे हैदराबादमधलं म्हणजे सगळ्यात जास्त पर्यटक येतात हे पाहायला. आणि खरं तर हा तलाव आहे की नाही, म्हणजे सिकंदराबाद आणि हैदराबाद यायले जोडते. समजा आता एकच झालं, ते एकमेकाला जोडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आशिया खंडातील सगळ्यात मोठा कृत्रिम तलाव आहे हा. हे नॅचरली बनेल नाही, हा बनवेला आहे. इतका जबरदस्त आहे भाऊ हा, आहे की नाही. म्हणजे हा जो तलाव आहे हा इब्राहिम कुली कुतुब शाह त्याच्या कारकिर्दीत झाला, म्हणजे 1562 मध्ये म्हणजे हा खोदलता हा. आणि त्याचा उद्देश काय होता बा, तर हे हैदराबाद आणि सिकंदराबादचं पाण्याची जी गरज आहे ते भागली पाहिजे याच्या माध्यमातून, आहे की नाही. आणि माहिती काढली तर काही जास्त खोल नाही बरं हा. म्हणजे आता सध्या समजा 35 ते 40 फूट खोल आहे फक्त. बाकी बंबईसारखे कबूतर आहेत गड्या, ते लोक दाणा टाकू राहिले, चांगली गोष्ट आहे. आणि अपेक्षा करतो भाऊ की हाही हुसेन सागरचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं नाव तुम्हाला सांगतो, वराडी विशाल, आहे की नाही. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीन काय म्हणेलं आहे, अवघे विश्वची माझे घर. राम राम.